अन्न ग्रहण कर. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. धन प्राप्ती होईल. मनात कोणतीही शंका न धरता त्या गृहस्थाने ते अन्न ग्रहण केले. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, तू त्वरित मुंबईला जा. तुला धन प्राप्ती होईल. तेव्हा तो मुंबईस आला आणि द्रव्य मिळेल म्हणून इतरत्र भटकू लागला. पहाटे भटकत भटकत तो एका घरापाशी येऊन उभा राहतो. तेव्हा एक वृद्ध बाई घाईघाईने दार उघडून बाहेर येते आणि त्या गृहस्थाला आसनावर बसवून भोजन करवते. भोजन झाल्यानंतर त्या वृद्ध बाईने त्या गृहस्थाला 10,000 रुपये दक्षिणा दिली. द्रव्य लाभ पाहून तो भ्रमिष्ठ गृहस्थ शुद्धीवर येतो. त्या गृहस्थाला श्री स्वामीच्या वचनांची प्रचिती येते व तो वारंवार श्री स्वामींच्या स्तुतींचे गायन करू लागतो. अशा श्री स्वामींच्या लीला माझ्यासारखा पामक असा काय कथन करू शकेल. या श्री स्वामींच्या लीला भांडारातून काही रत्ने गोळा करून तुम्हाला कथन करीत आहे. ही स्तुती सुमने श्रोत्यांनी प्रेम भावनेने श्रवण करावी असे प्रतिपादन करून या 20व्या अध्यायाची समाप्ती ग्रंथकार करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.